Today, I am that place where I come almost once in a year, yet I never bored. Every trip gives me a completely new vibe. नवीन लोक, नवीन एक्सपिरियन्स, प्रत्येक वेळेस एक नवीन एनर्जी. सह्याद्रीच्या उंच पसरलेल्या डोंगररांगा, एंडलेस ग्रीनरी, थंडगार हवा, हे सगळं पाहून सडनली यू फील व्हेरी काम, स्ट्रेस फ्री. And trust me, you won't even realize when you're smiling for no reason. I am Aditi here, so welcome to the one of the most beautiful hill station in Maharashtra, Mahabaleshwar. महाबळेश्वर पुण्यापासून फक्त 130 किलोमीटरवर असलेले हे ठिकाण आहे. इथे तुम्ही बाय कार, बाय बसने सुद्धा येऊ शकता. पुण्याहून स्वारगेटहून डायरेक्ट महाबळेश्वरला बसेस अवेलेबल आहेत. देन इथे आल्यावर तुम्ही टॅक्सी पण करू शकता, पण ते खूप कमी प्लेसेस फिरवतात. सो प्रोबॅबली बेटर इफ यू कम बाय कार. अवर फर्स्ट डेस्टिनेशन इज प्रतापगड फोर्ट. This place is just full of history and amazing view of जावळीचे खोरे. जर तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, प्लीज चेक इट. महादरवाजाच्या डाव्या बाजूने वरती गेल्यावर भवानी मातेचे मंदिर, जे की छत्रपती शिवाजी महाराजांची तसेच संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवी असलेले भवानी मातेचे मंदिर आहे. मंदिराच्याच मागे शिवकालीन सृष्टी एक छोटेसे गाव तयार केलेले आहे आणि काही वस्तू सुद्धा ठेवल्या आहेत. बट अनफॉर्च्युनेटली आम्ही खूप लवकर गेल्यामुळे इट वॉज क्लोज. सो आम्ही तिथलाच आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर केला, काही फोटोज व्हिडिओज काढले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घ्यायला निघालो. अँड ही इज द रिझन व्हाय दिस फोर्ट इज सो इम्पॉर्टंट. गडावर असलेल्या केदारेश्वरच्या मंदिरात शंकराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. गडावरून दिसणारा हा हिरवागार निसर्ग, सह्याद्रीच्या डोंगररांगा, हे दृश्य पाहून काही वेगळीच शांतता मनाला वाटते. ही गडाच्या कडेने जी दिसतेय ही पूर्ण भक्कम तटबंदी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही किल्ल्यावर गेल्यावर अभिमानच नाही तर गर्व वाटतो की या मातीत आपण जन्म घेतला आणि हे आमचे भाग्य की हे गड किल्ले अनुभवायला भेटले. अँड नेक्स्ट ज्या कारणाने प्रतापगड ओळखला जातो म्हणजेच सूर्यबुरुज, तिकडे आम्ही निघालो. लुक ॲट द व्ह्यू गाईज. पूर्ण घनदाट जंगलामध्ये पसरलेले हे जावळीचे खोरे. बुरुजावरून खाली आल्यावर खूप भूक लागल्यामुळे गरमागरम जेवण केलं. बेसन, भाकरी, भरलेलं वांग, थाळीपीठ, इट्स टू गुड. सो नाव वी आर हायडिंग टू अ महाबळेश्वर. फर्स्ट वी गो टू श्री क्षेत्र महाबळेश्वर, जिथे 2-3 मंदिर आहेत. मंदिराच्याच रस्त्याने जाताना ही महाबळेश्वरची जिल्हा परिषद शाळा. पहिल्यांदा पंचगंगा नदीच्या मंदिरात आम्ही जाणार आहोत. कृष्णा, कोयना, वेन्ना, सरस्वती, गायत्री या 5 नद्यांचा उगम या एकाच ठिकाणाहून होतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या गोमुखातून 5ही नद्यांचे पाणी बाहेर येते. त्यामुळेच या मंदिराला पंचगंगा मंदिर असे नाव पडले आहे. कृष्णाच्या मूर्तीजवळ दर 12 वर्षांनी भगीरथी
कृष्णेस भेटायला येते आणि सरस्वती नदी तब्बल 60 वर्षांनी कृष्णेला भेटायला येते. महाबळेश्वरचा पण डिटेल व्लॉग पाहायचा असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अतिबळेश्वरच्याच मंदिराच्या पुढे श्री महाबळेश्वरचे स्वयंभू खडकातले शिवलिंग आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिवलिंग रुद्राक्षच्या आकाराचे आहे. क्षेत्र महाबळेश्वरच्या मंदिराच्या समोर एक रस्ता जातो. तिथे थोड्याच अंतरावर हेमाडपंथी कृष्णाबाईचे शंकराचे सुंदर असे मंदिर आहे. पंचगंगेचे पाणी इथे या मंदिरात येऊन या गोमुखातून बाहेर पडून पुढे वाहते. त्यामुळेच याला कृष्णाबाई मंदिर नाव पडलेले आहे. नंतर आम्ही महाबळेश्वर मधले काही पॉइंट्स एक्सप्लोर करायला निघालो. अँड ट्रस्ट मी, द व्ह्यूज आर माइंड ब्लोईंग. आम्ही तर 5 महिने ना हे सगळं सीन बघितलंय. 2 दिवस झाले होते. आता एकदम दुःख आणि एकदम पॅक. पायऱ्या चढून डिहायड्रेशन झाल्यामुळे कोकमचा सरबत पिला. अँड ऑफकोर्स महाबळेश्वर मध्ये आल्यावर स्वीट कॉर्न खाल्लं नाही हे होणारच नाही. महाबळेश्वर मध्ये एलिफंट पॉइंट, स्केट्स पॉइंट, मंकी पॉइंट, अर्थर सीट पॉइंट, जिथे एकूण 5-6 पॉइंट्स आहेत. पारसी पॉइंट, सनसेट पॉइंट, टेबल लँड, हे पॉइंट्स तुम्ही अजिबात मिस नका करू. व्ह्यू चांगला असल्यामुळे सगळ्याच ठिकाणी 100 फोटोज व्हिडिओज काढले आणि निघालो. जर तुमचे पॉइंट्स खूप लवकर कव्हर झाले, लाईक आम्ही लवकर आल्यामुळे दुपारपर्यंत आमचे पॉइंट्स पाहून झाले, सो आय वुड लाईक सजेस्ट की पाचगणीमध्ये टेबल लँडवर सनसेट पहा. बिकॉज आमचा पण तोच प्लॅन आहे. अँड ऑनेस्टली इतक्या वेळा मी महाबळेश्वरला येते पण तो टेबल लँडवरून होणारा सनसेट मिस होतो. होपफुली नॉट टुडे. सो नेक्स्ट अजेंडा महाबळेश्वर मार्केट. स्वेटर्स, शॉलसाठी हे मार्केट फेमस आहे. सो आम्ही तिथेच एक्सप्लोर केले, काही शॉपिंग केली. फ्रॉम द हसल बसल ऑफ द मार्केट आम्ही गेलो मॅप्रो गार्डनला. आत्तापर्यंतचा मॅप्रो गार्डनला येण्याचे 2च हेतू आहेत. फर्स्ट, इथलं फ्रीमध्ये अनलिमिटेड चॉकलेट्स आणि शेक्स, मोहितो टेस्टिंगला असते. येस, फ्री टेस्टिंग. जाओ जाओ लूट लो. अँड सेकंड, इथला थीन क्रस्ट पिझ्झा, यम. अँड ऑफकोर्स द मॅन्डेटरी स्ट्रॉबेरी शेक. एवढा वेळ व्हिडिओज आणि फोटोज काढून फोन तर डेड होणारच. सो आय पुट माय फोन चार्जिंगला लावणार आणि तितक्यात सनसेटचा टाइम झाला. आम्ही पटकन खाऊन सनसेट पाहायला टेबल लँडवर गेलो. बट अगेन वी मिस्ड इट. किती वाजलेत आता? वाजलेत 6:30, 7:30 वाजलेत. अंधार पडलाय आणि सनसेट बघायला आम्ही आलो होतो पण सनसेट आमचा मिस झाला. तर आम्ही थंडी असते आणि पोच काढायचं कारण थोडासा ऑरेंज हेज आहे त्यामुळे आम्ही फोटो काढून घेतोय. द स्ट्रगल इज रिअल गाईज. सो चला, फॉर टुडे एवढेच. आय एम अदिती हिअर. अंटिल नेक्स्ट टाइम, बाय बाय.